नमस्कार. बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्टच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण स्वतःच्या कर्मामुळे शारीरिक तशीच मानसिक सुखदुःखे कसे निर्माण होतात याबद्दल जाणून घेऊया. मनुष्याने स्वतः केलेल्या कर्माची फळे त्यास या जन्मामध्येच म्हणजे शरीरात प्राण असेल तोवर भोगावी लागतात. तथापि मनुष्याने स्वतः केलेल्या कर्माशिवाय सृष्टीमधील नियमानुसार ज्या घडामोडी होतात, जसे की भूकंप येणे, पूर येणे, दुष्काळ पडणे, ऊन, वारा, पाऊस, थंडी इत्यादी, त्यामुळे देखील मानवाच्या वाट्यास सुखदुःखे येत असतात. ती शारीरिक सुखदुःखे होत, परंतु मानवाच्या स्वतःच्या कर्मामुळे शारीरिक तसेच मानसिक सुखदुःखे निर्माण होतात. मानवाच्या स्वतःच्या कुशल कर्मामुळे त्याच्या सभोवतालच्या लोकांवर व पुढील येणाऱ्या पिढ्यांवर देखील कर्माचा परिणाम होतो. गौतम बुद्धांनी विशद केलेल्या सुधर्माची फळे आपल्यास आजही 2500 वर्षानंतरही मिळत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जे महान कार्य केले त्याची फळे आज या देशातील आपण सर्व लोकांना आजही मिळत आहेत. भूतकाळातील ज्या ज्या सत्पुरुषांनी कुशल कर्मे केलीत त्यांची फळेही आज आपण उपभोगत आहोत. माता पित्यांनी चांगले लालन पालन केले म्हणजे त्यांची सत्कर्माची फळे आपत्यांनाच मिळतात. येणेप्रमाणे इतर जणांच्या कर्माच्या फळाचा परिणाम आपल्यावर होत असतो. तथापि मनुष्याला स्वतःच्या उन्नतीकरिता स्वतःचे कर्म स्वतःच करावे लागतात. माता पित्यांनी कितीही मदत केली तरी विद्यार्थ्याने स्वतःच जर अभ्यास केला नाही व त्यात मन घातले नाही तर त्यास चांगले फळ मिळू शकणार नाही. म्हणून गौतम बुद्धांनी म्हटले आहे की तुम्ही ही किच्च आतप्प अखातारो तथागता, म्हणजे तुम्हाला स्वतःची कुशल कर्मे केलीच पाहिजेत, त्याची फळे तुम्हालाच मिळतील, म्हणजे निर्वाणाची प्राप्ती होऊ शकेल. तथागत केवळ मार्गदाता आहेत. बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्टचा हा एपिसोड जर आपणास आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारांमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.